व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खास करून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ श्री भावी जोशी, ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या संकल्पनेतून या इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना झालेली आहे, त्या नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामवंत महिला कार्यकर्त्या, महिला नेत्या सौ सत्यभामाताई गाडेकर, श्रीयुत योगेश गाडेकर, या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, साधना एज्युकेशन संस्थेची ही इंग्लिश मीडियम स्कूल इथं स्थापन होते आहे आणि आज या संस्थेचं उद्घाटन होत आहे। याबद्दल मी सर्वप्रथम सौ सत्यभामाताई गाडेकर यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। मी ताईंना विचारलं त्या जेव्हा मला उद्घाटन कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला त्यावेळेला की हे नाव आपण कशावरून ठेवलेलं आहे, तर मला ऐकून आनंद झाला की सत्यभामाताईंचं हे पूर्वीचं नाव आहे, साधना हे नाव जे माहेरचं नाव आहे त्यांचं। आणि मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं की तुमचं नाव अतिशय समर्पक आहे, कारण शिक्षण ही एक मोठी साधना आहे आणि शिक्षणाची साधना केल्याशिवाय कोणालाही त्याच्यातून जे फळ अपेक्षित असतं, समाजाच्या प्रगतीचं फळ, हे आपल्याला साध्य होत नाही। त्यामुळे अत्यंत समर्पक असं नाव आपण ठेवलेलं आहे। शिक्षण साधनेचं एक चांगल्या प्रकारची मुहूर्तमेढ आपण या इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्थापनेतून करत आहात, म्हणून मी त्यांचं त्याच वेळेला हार्दिक अभिनंदन केलेलं होतं। आपण बघतो आहोत की भारताची लोकसंख्या आता जनगणनेचं काम चालू आहे, 110 कोटीच्या देखील वरती ही भारताची लोकसंख्या ही जाण्याची शक्यता आहे आता। आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला प्रशिक्षित जर करायचं असेल तर आजही आपल्याकडे विविध प्रकारच्या चांगलं प्रशिक्षण देणाऱ्या हायस्कूल्स, प्रायमरी स्कूल्स आणि महाविद्यालय यांच्या स्थापनेची आजही आपल्याला नितांत गरज आहे। आपण जर इतर देशांची तुलना केली आणि त्याचं जर प्रमाण आपण बघितलं तर आज देखील आपल्या देशामध्ये अशा अनेक चांगल्या दर्जेदार शाळांच्या स्थापनेची गरज आहे आणि विशेषतः इंग्लिश मीडियम स्कूलची देखील अत्यंत गरज आहे। आपण पाहतो मराठी ही तर आपली भाषा आहे, मातृभाषा आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। मराठी भाषेतून आपण सर्व शिक्षण घेत असतो। हिंदी भाषेचाही आपल्याला अभिमान आहे, कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे। मात्र इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सर्वत्र मान्यता प्राप्त झालेली आहे आणि बरंचसं नॉलेज, बरंचसं ज्ञान विशेषतः उच्च शिक्षणामधलं हे इंग्रजी भाषेतून उपलब्ध असल्या कारणानं इंग्रजी भाषा देखील आपल्या सर्वांची चांगली असणं आवश्यक आहे। त्यामुळे या नाशिक रोड सारख्या परिसरामध्ये दर्जेदार इंग्लिश मीडियम हायस्कूलची आणि प्रायमरी स्कूलची अत्यंत आवश्यकता होती आणि विशेषतः या परिसरामध्ये, या सामनगाव रोडवर या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना, आसपासच्या नागरिकांना आपली मुलं कुठल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टाकावी असा आतापर्यंत प्रश्न पडायचा। तर या संस्थेच्या माध्यमातून, या हायस्कूलच्या स्थापनेमुळे, या स्कूलच्या स्थापनेमुळे या नागरिकांची ही सर्व अडचण दूर झालेली आहे। महिला आघाडीच्या नेत्या म्हणून सत्यभामाताई गाडेकर यांनी या परिसरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्येच अनेक प्रकारचे उपक्रम हाती घेतलेले होते, आपल्या सर्वांना माहीत आहे। अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांनी गेले अनेक वर्ष राबवलेले आहेत। नगरसेविका म्हणून देखील त्यांची कारकीर्द उज्ज्वल आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत भर पाडणारे अशा प्रकारची शैक्षणिक संस्थेमधली किंवा शिक्षण संस्थांमधली त्यांचा हा जो प्रवेश आहे हा अत्यंत समर्पक आणि अत्यंत अभिनंदनीय असं आपण म्हटलं पाहिजे। श्रीयुत योगेश गाडेकर यांचा देखील मला उल्लेख केला पाहिजे। एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघूया। आमचे विद्यार्थी आहेत, आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत, आमच्या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षणाची प्रेरणा ते देखील मला सांगत असतात की शिक्षणाची प्रेरणा आम्ही या महाविद्यालयातूनच घेतलेली आहे। आणि मला असं वाटतं की ही जी मराठीचं कार्य करणारी एक संस्था ती म्हणजे जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संस्था। या संस्थेच्या वतीने साधना एज्युकेशन हे एक छोटंसं रोपटं लावण्याचा धाडस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन, तो जो काही सोहळा असतो त्या सोहळ्यासाठी आपल्या विभागातील सर्व मान्यवर आज उपस्थित होते। त्या ठिकाणी प्रथम नागरिक मान्य नयनाताई घोलप, बबनरावजी घोलप, देवळाली मतदारसंघाचे आमदार, या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे बंधू आदरणीय वसंतरावजी गीते, आमदार नाशिक, आमचे गुरुवर्य ज्यांचं नेहमीच मी राजकारण असो, समाजकारण असो, इतर कुठलंही कार्य करायचं असलं की मी सरांना हक्काने एक पितृतुल्य समजून नेहमी त्यांचं मार्गदर्शन घेत असते ते आमचे सर भावी जोशी सर, के जी मेहताचे ते सेक्रेटरी आहे, आमचे
दुसरे गुरुवर्य प्रिन्सिपल डॉक्टर राम जोशी, मी सरांच्या संपर्कात खरं तर जे काही आकर्षण त्यांच्याबद्दलचं मला वाटलं ते म्हणजे त्यांच्या वागावे कसे या लेखापासून. त्यांचे जे काही लेख होते ते लेख मी दररोजचे कात्रण करून सर इतकंसं कात्रणाचं बंच माझं झालेलं आहे. आणि सहज एक दिवस मी धाडस करून तुम्हाला फोन केला की सर तुमच्या या सगळ्याचं एखादं पुस्तक आहे का. आणि नंतर ते लेखाच्या माध्यमातून कळालं की तुम्ही प्रत्येक वागावे कसे या, मग त्यामध्ये बरेचशा गोष्टी आहेत. पालकांच्या संदर्भातील असतील, लागतो त्या संबंधातल्या असतील, ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं आयुष्यात प्रत्येक क्षणाला उपयोगात येतील असे आमचे कुलकर्णी सर, आमचे दुसरे बंधू जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत आर्किटेक्ट संजयजी पगारे, या ठिकाणी जे माझे पितृतुल्य आहेत. राजकारणात प्रवेश करत असताना त्यांचा आशीर्वाद मी घेतला. असे आमच्या या शहराचं नव्हे तर देवळाली नगरपालिकेपासून त्यांनी जे अभ्यासूपणे या परिसरासाठी काम केलं ते आमचे पितृतुल्य आदरणीय निवृत्ती अण्णा भागवत. परिसरातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझ्या निकटच्या सहकारी, अतिशय आमची सख्या बहिणींपेक्षा जास्त मैत्री असलेल्या आमच्या भगिनी कविताताईजी कर्डक, त्या समाजासाठी फार अतिशय मोलाचं काम त्यांचं आहे. ज्या समाजामध्ये आपण घडलो, वाढलो, जन्म घेतला त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ह्याच एका दृष्टीने काम करणाऱ्या माझ्या भगिनी कविताताई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नाशिक नगरीचे उपनगराध्यक्ष ते होते वसंतरावजी वज्रे, संपूर्ण वज्रे परिवार, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे हितचिंतक श्री बोकील सर, बरेचसे जण आहेत आमचे अतिशय सक्सेसफुल बिझनेसमॅन रमेशजी थोरात, परिसरातील सर्व मान्यवर आणि सर्वात अभिमान ज्यांचा मला वाटतो तो आमचा सर्व शिक्षक वृंद. या ठिकाणी कार्यकारिणीचे मॅनेजमेंटचं सर्व काम बघणारे आमचे आदरणीय वैद्य सर, या संस्थेच्या प्रिन्सिपल सुवर्णा मॅडम, श्वेता मॅडम, पूर्वा, शिक्षकेतर कर्मचारी, या संस्थेच्या जे डायरेक्टर आहेत कविताताई, ते अतिशय समाजाच्या चळवळीतून एक संघर्षातून काम करणाऱ्या महिला मी निवडलेल्या आहेत, जाणीवपूर्वक घेतलेल्या आहेत. माझ्या सुनबाईला तर सेक्रेटरी या ठिकाणी केलेलाच आहे, परंतु आमच्या आर्किटेक्ट जे आहेत संजय भाऊ, यांच्या मिसेस आमच्या वहिनी चित्राताई या संस्थेचे डायरेक्टर आहेत. दुसरे डायरेक्टर ज्या लायन्सच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर नव्हे महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रकारची मेडल्स यांनी मिळवली त्या अंजली विस्पुते आमच्या संस्थेचे डायरेक्टर आहेत. परिसरातील नागरिकांचं मला नेहमी सहकार्य असतं. मनात एकच जोशी सर इच्छा होती ती आज पूर्ण झाल्याचं समाधान मला मिळालं. पूर्ण नाही परंतु सुरुवात त्याची आहे. छोटंसं रोपटं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लावलेलं आहे. त्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद मला हवा आहे, तो मी मिळवीन याची खात्री आहे. तुमचं सहानुभूती मी तुमचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही, तसं काम मी तुम्हाला करून दाखवेन एवढं अभिवचन आजच्या या संस्थेच्या माध्यमातून मी देते. माझ्या बरोबर काम करणारी जी काही मंडळी आहेत ती मंडळी स्वतः झोपून काम करणारी आहे. अशा पद्धतीने काम करणारी मंडळी या संस्थेमध्ये सर आहेत. या परिसराची जी मागणी प्रामुख्याने पहिल्यापासून होती, शेतकरी वर्ग असलेला आमचा नाशिक रोडचा पूर्व भागापासून जाखोरी पर्यंतचा जो काही परिसर आहे, या परिसरातल्या मंडळींना आपला मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये जावा याची कळकळ पहिल्यापासून होती. परंतु ती इथून त्या टोकाला जाण्यासाठी जी काही जीवाची घालमेल त्यांच्या होत होती ती जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या संस्थेमध्ये सर एक नव्याने एक प्रकल्प मी सुरू करू इच्छित आहे, ते म्हणजे बुक बँक, पुस्तक पेढी.
पुस्तकाचं ज्ञान जर का असलं तर मला असं वाटतं माणूस जगायला ते फार पुरेसं आहे आणि त्याशिवाय जगणं म्हणजे अपुरं जगणं आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी पालकांच्या माध्यमातून, जसं कुलकर्णी सरांनी मला सांगितलं की पालकांचा सहभाग ज्या वेळा एखाद्या संस्थेमध्ये येतो त्यावेळेला ती संस्था अतिशय पुढे जाते, त्यांचा आदर्श घेणार आहे. आणि या परिसरातल्या लोकांसाठी ज्यांची पाल्य या ठिकाणी शिकत असतील, ज्यांची नसतीलही शिकत, त्याही लोकांना सहभागी करून घेऊन या परिसरामध्ये अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा या संस्थेचा मानस आहे. अतिशय लवकरच मी या ठिकाणी नर्सिंग, IT, हॉटेल मॅनेजमेंट, ॲनिमेशन, मल्टीमीडिया या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी पार्ट टाइम मध्ये उपलब्ध करून देणार आहे. पुस्तक पेढी सुरू करणार आहे. अतिशय तत्पर आमचा शिक्षक वृंद आहे. या सगळ्यांच्या सहकार्याने या भागातील लोकांना एक जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये पाऊल टाकण्याचं धाडस आम्ही करणार आहोत सर. त्यासाठी इंग्रजी हे अतिशय महत्वाचं आहे. मी स्वतःही अतिशय नाजूक परिस्थितीतून पुढे आलेली आहे. कुठल्याही भागामध्ये काम करायचं जर का असलं तर आपल्या परिसरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाशिवाय काम मी करत नाही. आज ना उद्या त्यांची ज्ञानाची शिदोरी नक्कीच मला उपयोगात येईल, हे एकच मी खुणगाट माझ्या मनाशी बांधलेले आहे. त्या खुणगाटाची आणि या शिदोरीचा उपयोग माझ्या या संस्थेसाठी मी करून घेण्याचं ठरवलेला आहे आणि तो नक्कीच यशस्वीतेकडे जाईल हा आत्मविश्वास मला आहे. हे सगळं करत असताना माझ्या वॉर्डातील लोकांचं, आज जे या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्या भागातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचं अतिशय प्रेम माझ्यावर आहे, एक मायेचे थाप माझ्या पाठीशी नेहमी असते, त्यांच्यासाठी झटण्याचं अभिवचन मी दिलेलं आहे. या संस्थेच्या माध्यमातून आमच्या वैद्य सरांनी आपल्या संस्थेच्या परिचयाच्या माध्यमातून तर सांगितलेलंच आहे, परंतु या परिसरातल्या 800 महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही प्रशिक्षण लागतं, मग पार्लरचं असेल, फॅशन डिझायनिंगचं असेल, इतर सगळे असतील, पेन्सिल, खडू, फिनाईल, लिक्विड सोप, कुरडई पापड तर आपण करतोच. या प्रकारचं प्रशिक्षण देऊन माझ्या भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून आर्थिक आत्मनिर्भर होण्याचं थोडंसं का होईना बळ देण्याचा मी प्रयत्न सुरू केलेला आहे. 800 महिला आमच्या या भागामध्ये प्रशिक्षण सर घेत आहेत. एक ना अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचं काम मी आपल्या आशीर्वादाने सुरू केलेलं आहे, यापुढेही करणार आहे. तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला लाभणार आहे, ते तुम्ही द्यालच याची खात्री आहे. ज्ञात अज्ञात सगळ्यांचा सहभाग मला लाभलेला आहे. एकदम म्हणजे या होल्डिंग लावण्यापासून, सेट बनवण्यापर्यंत, बेंच उचलण्यापासून तर या बस इथे उपलब्ध करून देण्यापर्यंत या सगळ्यांचं सहकार्य या संस्थेसाठी अतिशय मोलाचं आहे. माझे डायरेक्टर असतील, या ठिकाणी शिक्षक वृंद असेल, या ठिकाणी बरेचसे पत्रकार सुद्धा आलेले आहेत. पत्रकार बंधूंनाही मी मनापासून शुभेच्छा देते की आपण या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहाल, यात तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. परंतु ही संस्था पुढे नेत असताना जो करतो तो चुकतो. कदाचित थोडीफार कळत न कळत जर का एखादी चूक आमच्या माध्यमातून झाली तर ती एक आपल्या घरातली समजून, कुटुंबातली समजून ती मला पाठीवर थाप मारून सांगावं की ह्या संस्थेच्या वतीने असं असं केलं पाहिजे. मी तुमचं सूचनेचं मनापासून आदर करीन, स्वागत करीन आणि ते अंमलात आणण्याचं अभिवचन सुद्धा मी देते. आज या ठिकाणी कळत न कळत या परिसरातील सर्व नागरिकांबरोबर वरुण राजाने सुद्धा माझ्यावर अतिशय कृपा केलेली आहे. याच्यानंतर तो बरसला तर स्वागतच आहे, त्याची गरज आहे. परंतु अतिशय समाधान आज मला मनापासून वाटत आहे की ज्या कविताताई तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल, महानगरपालिकेच्या शाळेतून मी शिक्षण घेतलेलं आहे. युनिफॉर्म घ्यायच्या वेळा हात वर करणारी मी शिक्षिकांसमोरची विद्यार्थी. आज या रोपट्याचं नक्कीच वटवृक्ष करून दाखवी एवढं अभिवचन देते. धन्यवाद. Attending the inauguration function of our school, sharing the double of joy in our company. By first time, Honorable Annasai More
Mauli for his blessing. Due to his Saturnic program, he is unable to attend the function, but he promised us to send his representative to attend the function. I also thank MLA Sri Vasantrao Gite for inaugurating the school, MLA Sri Babanrao Golab, Mayor of NMC Mrs. Naina Golab, Chairman Section Mandal Sri Ashok Shravan, Principal B.V. Joshi, Principal Dr. Ram Kulkarni, Sri Nivritti Anna Bhagwat, and other respected persons who are not attending the function but also showed their love towards the management. Last but not least, I thank the parents and citizens present on this occasion and cheered us up. I also thank all the unknown persons who helped us to succeed the function. Please forgive me if I miss the mention somebody's name. Thanks once again. Jai Hind, Jai Maharashtra.